आपल्याला फक्त मी एवढंच सांगतो की मी पण या शाळेचा विद्यार्थी होतो. मनापासून आभार मानतो की आपण सर्वांच्या प्रयत्नामुळे ही शाळा आज पूर्ण शहरामध्ये आज नावलौकिक झालेली आहे. आणि माझ्या समोर हे सर्व लहान मुलं बसलेली आहेत. हे भविष्यातील जे तर इंजिनियर, वकील, डॉक्टर, आमच्यासारखे नगरसेवक, आमदार, खासदार बनणार आहे. मी आपल्याला फक्त एवढं सांगेल की माझं शिक्षण पहिले 12वी पर्यंत मराठीमध्ये झालं आणि त्यानंतर माझं एमबीए पण मी कंप्लीट केलं. हे जे पूर्ण आपला प्रभाग होता, प्रभाग क्रमांक 1 मधले टोटल 48 उमेदवारांपैकी सर्वात जास्त क्वालिफाईड म्हणून मी माझा अझर पठाण हे नाव होतं त्याच्यामध्ये. आपल्याला मी हे सांगतो मुलांना, बाळांनो आणि जे मुली बसलेले होते सर्वांना की शिक्षण हे कधी सोडू नका. आज सर्वात मोठा माझा हत्यार जर का कोणता असेल माझ्या इलेक्शन मध्ये तर तो माझा शिक्षण होता. शिक्षणावर बघून मला जे तर मतदारांनी मतदान केलेलं आहे. हे पूर्ण वाड्याच्या लोकांनी ते समजलं की हा शिक्षित आहे आणि सुसभ्य आहे म्हणून मला त्यांनी मतदान केलं. तर ते म्हणतात ना, ते शिक्षण कधी वाया जात नाही. तर मला आपल्या सर्वांना इथं पालक पण बसलेले आहेत. पालकांना पण ही विनम्र विनंती आहे की आपल्या मुलांना, आपल्या पालकांना विनंती आहे की त्यांनी मुलांना जे तर उच्च शिक्षित करावे आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचे क्षेत्र निवडायचे अधिकार त्यांना दिले पाहिजे. एवढं सांगून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.